नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। आज मी तुम्हाला तांदळाच्या भाकरी कशा करताय ते दाखवत आहे। हे घेतलेलं आहे आपण तांदळाचं पीठ आणि हे घेतलेलं आहे मीठ। हे मीठ तांदळाच्या पिठात टाकून तांदळाच्या भाकरी आज आपण बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणार आहे गरम पाणी। तर गरम याच्यावर ठेवलेलं आहे, गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे, तवा ठेवलेला आहे आणि तांदळाच्या भाकरी आज आपण कशा करतोय मी तुम्हाला दाखवते। त्याच्यात मीठ टाकणार आहे। मीठ टाकून म्हणजे आळणी नाही लागत, मग खायला बी चविष्ट लागतात। तर तांदळाच्या भाकरी आणि सुकटाची चटणी असं मी करणार आहे, ते तुम्हाला मी दाखवते। गावची रेसिपी चालू झाला बरं का। बघा मी आता कशी तांदळाची भाकर करते। त्याच्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे, पीठ आणि हे मीठ। तर आता मीठ टाकणार आहोत त्याच्यात। हे मीठ टाकलेलं आहे आळणी नाही लागू म्हणून। आणि बघा पाणी टाकून अशी खसा पीठ मळायचं तांदळाचं। पाणी गरम घेतलेलं आहे बरं का, सोकमट। थंड पाण्यात होत नाही तांदळाच्या भाकरी। गरम पाणी घेतल्यावर तांदळाच्या भाकरी छान अशा होतात। हे असं चांगलं मळून घ्यायचं पीठ। पाणी जास्त सोकतं, तांदूळ असताना फुगता, त्याच्यामुळे पाणी जास्त सोकतं। हे बघा असा गोळा त्याचा तयार करायचा तांदळाचा पिठाचा। हा गोळा कसा तयार झालेला आहे बघा। आता थोडं आहे ना आपल्याला याला तेल लावावं लागेल। हे बघा तेल असं थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कसं तांदूळ चिटकत नाही। असं छान असा हा गोळा छान असं पीठ मळलेलं आहे। हे बघा बघा किती छान असा गोळा झालेला आहे तांदळाच्या पिठाचा गरम पाणी टाकल्यामुळे। बघा मग आता हा बाजूला ठेवायचा असा। बघा आता याच्यातूनच आपण भाकरीसाठी घेणार आहोत। आता हा याची भाकर बनवणार आहोत। छान अशी भाकर बनवणार आहोत। हे बघा किती छान असं झालेलं हे। हे बघा मग आता आपण काय करणार आहे, याच्यावर असं पीठ टाकणार आहे। पुरी टाकली की हे बघा असं पीठ टाकणार आहोत। पीठ असं खाली लावणार, त्याच्यावर हा हुंडा आता आपण थापणार आहोत। बघा बघा किती सुंदर अशी भाकर थापलेली आहे। बघा तांदळाची भाकर किती सुंदर थापलेली आहे। मग अशा प्रकारची भाकर तुम्ही तांदळाची बनवायची। हा उंडा बाजूला ठेवायचा करून तवा आहे। आता आपण तांदळाची भाकर शेकणार आहोत।
हे बघा आता आपण टाकणार आहोत आणि त्याच्याहून असं पाणी लावणार आहोत. आता ही भाकर बघा किती सुंदर अशी कशी मस्त. ही भाकर बघा कशी मस्त अशी झाली. आता आपण लगेच दुसरी भाकर मळणार आहोत. तोपर्यंत ती भाकर बनते. आता लगेच दुसरी भाकर तयार करणार. आता ही दुसरी भाकर बनवते बरं का, तव्यावरची दाख. आणि ती तव्यावर आता आपण पलटी मारणार आहोत भाकरीला. हा बा ह्या भाकरीवर, ह्या भाकरी खाली पीठ टाकलेलं आहे. ही भाकर ठेवलेली आहे. ही भाकर होती आणि हे ह्या भाकरीला आता आपण पलटी मारणार आहोत. बघा कशी छान अशी भाकर झालेली बघा तांदळाची. आता ही दुसरी घडते, ही दुसरी लगेच बनते. हे बघा. आणि काठ चिरून आहे ना म्हणून असा हात लावायचा तांदळाच्या भाकरीला. बघा झटकापट 2 भाकरी झालेल्या आहे. हे बघा खाली बी भाकर तयार झालेली आहे, वरती बी भाजत आहे. हे बघा अशा भाकरी तुम्ही करा तांदळाच्या. आज आपण तांदळाची भाकर आणि झिंगाचा ठेसा खाणार आहोत हिरव्या मिरच्यातला. तर मी आता झिंग्याचा ठेसा आणि तांदळाची भाकर तुम्हाला दाखवते कशी बनवता आहे. आता ही भाकर आपल्या एका बाजून शेकली आहे. आता ही पलटी मारली आपण. पलटी मारलेली आहे भाकरीला. आता छान अशी शेकत आहे. वरती तव्यावरती एक भाकर खाली, अशा झटपट भाकरी होणाऱ्या. कोणत्याही चटणी काही चटणी मिरची बरोबर, कोणी मच्छी फ्राय बरोबर, मच्छी बरोबर, बोंबील सुकट बरोबर खातात. सुकटमध्ये झिंगा बोंबील बरोबर खातात. त्याच्या भाजीबरोबर सुक्या भाज्या बनवतात झिंगा बोंबीलच्या आणि मच्छीची. त्याच्याबरोबर ह्या तांदळाच्या भाकर खूप चवदार लागते. खायला बी हलकी असते, शरीराला खूप हलकी. उन्हाळ्यामध्ये तर तांदळाची भाकर आणि ज्वारीची भाकर अलबत्त खावा. शरीरासाठी खूप चांगले, हलके आणि पौष्टिक. आता आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर झिंग्याची चटणी बनवणार आहे. हे बघा ही झिंगी घेतलेली आहे. हा थोडा लसूण घेतलेला आहे, मीठ आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर आपण ज्वारीच्या भाकरी मी तुम्हाला दाखवल्या कशा करताना आणि बनवताना. तर मग आता ह्या चटणीबरोबर आपण ज्वारीच्या भाकरी खाणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण झिंग्याची चटणी कशी करतो, कशी बनवतो हे तुम्हाला दाखवते. तर आता आपण ह्या मिरच्या निवडून आणि हा लसूण आणि मिरच्या आणि मीठ हे ह्या ग्लासमध्ये ठेसून घेणार आहोत. हे बघा आता या ग्लासमध्ये या मिरच्या टाकलेल्या खुडलेल्या. हा लसूण टाकत आहे आणि हे थोडंसं मीठ टाकत आहे. झिंग्याची चटणी बनवण्यासाठी हे ठेसून घ्यायचं. असं कोणी मिक्सरमध्ये काढतं, कोणी याच्यामध्ये ठेचतं. तर आता असं बारीक असं ठेसायचं. ह्या पद्धतीने आपण आता हा ठेसा आपला तयार झालेला आहे बघा. झिंगा म्हणजे झिंग्याची चटणी बनवण्यासाठी हा ठेसा हिरव्या मिरच्याचा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि आता आपण कसं बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते. आता हे तवा ठेवलेला आहे. याच्यावर आपण तेल टाकणार आहोत. आता हे तेल टाकले आपण.
त्याच्यावर ही हिरवी मिरची टाकणार आहोत. हा हिरव्या मिरच्याचा ठेचा बरं का खूप सुंदर लागतो खायला. लग्नात वगैरे बनवताना तसा हा चरचरीत आणि तोंडाला चव वाढवणारा रुचक वाढणारा हिरव्या मिरच्याचा ठेचा. त्या ठेच्यामध्ये आपण झिंगे टाकणार आहोत ज्वारीच्या भाकरीबरोबर आपल्याला खायला. हे बघा कसा असे तोंडाला चवच येते आणि चांगला असा लाल चटक भाजून घ्यायचा. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत झिंगे. आता आपल्याला ही झिंग्याची चटणी आणि ज्वारीची भाकर खायची खूप सुंदर लागते. तुम्ही तशा ज्वारीची म्हणजे तांदळाची भाकर आणि झिंग्याची चटणी खूप छान लागते खायला. तो तांदळाच्या भाकरीबरोबर आपल्याला झिंग्याची चटणी खायची आणि झिंग्याची चटणी ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते, चांगली लागते खायला चवदार. याने तोंडाला एकदम चवच येईल तुमच्या. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा. तर असे आपण ही आता आपली झिंग्याची चटणी बनवली आहे ठेच्यामध्ये झिंगा टाकून. सुंदर अशा छान तयार झालेल्या आहे. तांदळाच्या भाकरी बघा तांदळाच्या भाकरी बघा किती सुंदर आणि छान तयार झालेल्या आहे. गरम पाणी टाकून बघा मीठ टाकून बनवलेल्या तांदळाच्या भाकरी. आणि हा ठेचा आज आपण खाणार आहे तांदळाच्या भाकरीबरोबर. बघा सुंदर अशा तांदळाच्या भाकरी तयार झालेल्या आहे आपल्या. आणि ही बघा त्यांच्याबरोबर खाण्यासाठी सुट्टाची चटणी तयार झालेली आहे. हे बघा किती सुंदर असं जेवण तयार झालेलं आहे. तांदळाच्या भाकरी आणि झिंग्याची चटणी त्याच्याबरोबर बघा कांदा घेतला आहे, तांदळाच्या भाकरी आहे आणि ह्या कैऱ्या आणि झिंग्याची चटणी. असं जेवण करून बघा हलकं फुलकं आणि शरीराला खूप चांगलं आरोग्याला. तर ही आजची माझी रेसिपी गावाकडची. बघा ह्या पद्धतीने तुम्ही झिंग्याची चटणी आणि तांदळाच्या भाकरी करून खा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.